विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता 7वीच्या सामान्य विज्ञानाचा 12वा पाठ. पाठाचं नाव आहे मानवी स्नायू व पचनसंस्था. मुलांनो, इयत्ता 6वीमध्ये आपण इंद्रिय संस्था म्हणजे काय हे अभ्यासलेलं आहे. विशिष्ट कार्य करण्यासाठी जो इंद्रिय समूह एकमेकांना जोडलेला असतो त्या इंद्रिय समूहाला आपण इंद्रिय संस्था असे म्हणतो. शिवाय आपण मागच्या वर्षी स्नायूंसंबंधी सुद्धा माहिती मिळवलेली आहे. शरीरातील हाडे एकमेकांना कशी जोडलेली असतात हेही तुम्हाला माहीत आहे. शरीरातील हाडे एकमेकांना स्नायू बंधनांनी जोडलेली असतात. चला तर मग पुढे आपण अभ्यासूया स्नायू संस्था. मुलांनो, तुम्ही तुमच्या हाताच्या पंजाची मूठ घट्ट आवळून हात कोपरात दुमडायचा आहे आणि दुसऱ्या हाताने दंड चाचपून पाहायचा आहे. तुमच्या असं लक्षात येईल की दंडाचा भाग टणक जाणवतो. हा टणक मांसल जो भाग आहे, हा मांसल भाग म्हणजेच काय आहे? स्नायू. शरीराच्या विविध हालचाली करताना स्नायू आकुंचन व शिथिल पावतात. शरीराला विशिष्ट प्रकारची ठेवण स्नायूमुळेच प्राप्त होते. तर स्नायू म्हणजे काय नेमकं? स्नायू म्हणजे गरजेनुसार आकुंचन शिथिलीकरण होऊ शकणाऱ्या असंख्य तंतूंचा गट म्हणजे स्नायू होय. स्नायू आणि हाडे यात कोणता परस्पर संबंध आहे त्याचा अभ्यास आपण करूया. स्नायू हाडांना स्नायू बंधनांनी जोडलेले असतात. स्नायू आकुंचन पावला की सांध्यापाशी हालचाल होते आणि हाडे एकमेकांच्या जवळ येतात किंवा लांब जातात. या ठिकाणी तुम्हाला स्नायूंचं आकुंचन आणि शिथिलीकरण कसं होतं ते पाहता येईल. जेव्हा आपण हात सरळ करतो तेव्हा स्नायूंचं शिथिलीकरण होतं. जेव्हा आपण हात दुमडतो तेव्हा स्नायूंचं आकुंचन होतं. या ठिकाणी आपल्याला ते पाहायला मिळेल. पापणी लावण्याच्या लहान क्रियेपासून ते कुऱ्हाडीने लाकडे फोडण्याच्या ताकदीच्या हालचालीपर्यंत सर्व क्रिया स्नायूमुळेच घडतात. अगदी आपलं हसणं, बोलणं, उडी मारणं, वस्तू फेकणं या सगळ्या हालचाली करण्यासाठी आपण स्नायूंचाच वापर करत असतो. म्हणजे स्नायू हे शरीराच्या सर्व भागामध्ये असतात. आपल्याला हे शोधायचं आहे की आपल्या शरीरातील फक्त स्नायूपासून तयार झालेले अवयव कोणते आहेत. तर मुलांनो, आपल्या शरीरामध्ये फुफ्फुस, हृदय, रक्तवाहिन्या ह्या फक्त स्नायूपासून तयार झालेल्या आहेत. मुलांनो, तुम्हाला हे माहीत आहे का की आपल्या शरीरात जवळपास मानवी शरीरामध्ये 600 पेक्षा जास्त स्नायू असतात. प्रौढ आणि निरोगी व्यक्तीच्या शरीराच्या सुमारे 40% वजन स्नायूंचे असते. मानवी चेहऱ्यामध्ये जवळपास 30 स्नायू असतात. आनंद, दुःख, भीती असे अनेक भाव स्नायूंच्या हालचालीमुळेच दिसतात. आपले डोके, तोंड, नाक यांच्या भोवती छोट्या स्नायूंची वर्तुळे असतात आणि या छोट्या स्नायूमुळेच आपल्या चेहऱ्यावरील विविध भाव दिसतात. पुढचा भाग आपण अभ्यासणार आहोत. आपल्या शरीरातील विविध अवयवांमध्ये एकाच प्रकारचे स्नायू असतात का? आपल्या शरीरामध्ये काही अवयवामध्ये ऐच्छिक स्नायू असतात तर काहीमध्ये अनैच्छिक स्नायू असतात. ऐच्छिक स्नायू म्हणजे नेमकं काय? आपण हाताने काम करतो, चालतो, पायाने चालतो, अन्नपदार्थ खातो हाताने. ह्या सगळ्या क्रिया ज्या आहेत त्या आपल्या इच्छेवर अवलंबून आहेत.
म्हणजे अशा कामासाठी वापरण्यात येणारे जे अवयव आहेत, त्यामध्ये असणारे जे स्नायू आहेत, ते स्नायू ऐच्छिक स्नायू असतात. म्हणजेच हात, पाय यामधले स्नायू कोणत्या प्रकारचे आहेत? ऐच्छिक स्नायू. याशिवाय श्वसन, पचन, रक्ताभिसरण या क्रिया आपल्या शरीरामध्ये चालतात. या जीवनावश्यक क्रिया आपल्या इच्छेवर अवलंबून नसतात. या क्रिया ज्या इंद्रियामध्ये चालतात, इंद्रिय संस्थेमध्ये चालतात, त्यामध्ये असणाऱ्या स्नायूंना अनैच्छिक स्नायू म्हणतात. उदाहरणार्थ जठर, आतडे, हृदय या अवयवांची कामे ठराविक पद्धतीने अनैच्छिक स्नायूंच्या मदतीने होत असते. पुढे आपण अभ्यासूया स्नायूंचे प्रकार. स्नायूंचे 3 प्रकार आपल्याला पाहायला मिळतील: अस्थि स्नायू, हृदयाचे स्नायू आणि मृदू स्नायू. मृदू स्नायू, अस्थि स्नायू, हृदयाचे स्नायू. अस्थि स्नायू म्हणजे काय नेमकं? हे अस्थि स्नायू 2 हाडांना जोडलेले असतात. हाताचे, पायांचे हे जे स्नायू आहेत यांची हालचाल ऐच्छिक असते. या अस्थि स्नायूमुळे हाडांचा सांगाडा एकत्र ठेवण्याचं काम आणि शरीराला आकार देण्याचं कार्य हे स्नायू करतात. दुसरा प्रकार आहे हृदयाचे स्नायू. हृदयाचे स्नायू आकुंचन व शिथिलीकरण घडवून आणतात. ही हालचाल अनैच्छिक असते. तुम्हाला माहीत आहे का मुलांनो, की हृदयाच्या स्नायूमुळे दर मिनिटाला हृदयाचे अविरतपणे जवळपास 70 वेळा आकुंचन व शिथिलीकरण होत असते. आपण जे म्हणतो हृदयाचे ठोके, ते आपल्याला अविरतपणे त्यांचं जे आकुंचन आणि शिथिलीकरण होत असतं ते दर मिनिटाला 70 वेळा होत असतं. तिसरा प्रकार आहे मृदू स्नायू. शरीरातील इतर अंतरेंद्रियामध्ये हे स्नायू आढळतात. जसं जठर, आतडे, रक्तवाहिन्या, गर्भाशय या सर्व इंद्रियांची हालचाल अनैच्छिक असते. यामध्ये असणारे स्नायू हे मृदू असतात. या विशेष स्नायूकडून शरीराची अनेक जीवनावश्यक कार्य आपल्याला आपल्या नकळत होत असतात. पुढे आपण पाहणार आहोत स्नायूंचे कार्य कसे चालते. स्नायूंचे कार्य कसे चालते? मूठ न आवळता हात 180 अंशात सरळ ठेवा. नंतर 90 अंशामध्ये कोपरातून दुमडा आणि हाताची बोटे खांद्याला टेकवा. या तिन्ही कृती करताना हाताच्या कोणत्या भागातील स्नायूंचे आकुंचन व शिथिलीकरण झाले हे आपल्या लक्षात येईल. आपल्या शरीरातील स्नायू हे नेहमी गटाने काम करत असतात. जेव्हा काही स्नायूंचे आकुंचन होते तेव्हा त्याच गटातील दुसरे स्नायू शिथिल होतात. अशा रीतीने विविध शरीर क्रिया योग्य पद्धतीने चालू ठेवण्याचं काम स्नायू करत असतात. आपल्या दंडामध्ये असलेल्या हाडांच्या वरच्या बाजूला जे स्नायू आहेत त्या स्नायूला द्विशिरस्क स्नायू म्हणतात. या ठिकाणी आपल्याला आकृती दिसत आहे. या आकृतीमध्ये आपल्याला वेगवेगळे स्नायू दिसत आहेत. त्यामध्ये दंडामध्ये असलेल्या हाडांच्या वरच्या बाजूला जे आहेत ते द्विशिरस्क स्नायू या ठिकाणी. खालच्या बाजूला असलेल्या स्नायूंना त्रिशिरस्क स्नायू म्हणतात. द्विशिरस्क आणि खालच्या बाजूला असलेले त्रिशिरस्क स्नायू. हृदयाच्या स्नायूंनी हालचाल केली नाही तर काय होईल? आपण जरा विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की स्नायूंची हालचाल किती महत्त्वाची आहे. जेव्हा आपण अन्न खातो तेव्हा ते जठरात जातं. स्नायूंच्या हालचालीमुळेच हे घडत असतं.
हे जर घडलं नाही तर आपल्या जीवनक्रिया चालू राहू शकतील का? यानंतर पुढे बघूया आपण की आपण नेहमी लक्षात ठेवायचे, शरीरातील स्नायू बळकट व कार्यप्रवण असणे आवश्यक आहे. स्नायूंच्या वाढीसाठी, त्यांची झीज भरून येण्यासाठी आपल्या आहारामध्ये पुरेसे प्रथिनयुक्त आणि पिष्टमय पदार्थ असावेत. शिवाय नियमित व्यायाम करावा. आपण जेव्हा बसतो तेव्हा पाठ ताठ ठेवावी. पोप काढून, ज्याला आपण कुबड काढून म्हणतो, तसं बसू नये. असं जर आपण बसलो तर आपल्या मणक्याच्या स्नायूमध्ये हळूहळू बदल होतो आणि मग पाठीचे, खांद्याचे स्नायू दुखू लागतात आणि बरेच आजार या पाठीच्या कण्याचे आपल्याला संभवतात. व्यायाम करीत असतानाच हृदयाच्या स्नायूंची हालचाल जलद होते. त्यामुळे श्वासोच्छवास जलद झाल्याने शरीराला ऑक्सिजन व रक्तातील पोषक तत्वांचा पुरवठा होतो. आपल्याला हेही माहीत करून घ्यायचं आहे की स्नायूंच्या अभ्यासशास्त्राला मायोलॉजी असं म्हणतात. स्नायूंचा मूलभूत गुणधर्म अकुंचन पावणे हा आहे. शरीरातील सर्वात मोठा स्नायू मांडीत असतो, तर सर्वात लहान स्नायू कानातील स्टेप्स या हाडांना जोडलेला असतो. बघा मुलांनो, शरीरातील मोठा स्नायू मांडीमध्ये आणि लहान स्नायू कानातील स्टेप्स या हाडांना जोडलेला असतो. पुढचा भाग आपण अभ्यासूयात. स्नायूंची माहिती आपण घेतलेली आहे. आता आपल्याला अभ्यासायचं आहे पचनसंस्था. पचनसंस्थेचा भाग आपण पुढच्या भागामध्ये अभ्यासणार आहोत. सध्या आपण